हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी चाललोय कपूलच्या गगनगिरी मठात. खूप दिवस झाले मी गेलो नव्हतो, तो बोललो दर्शन पण करूयात आणि तुम्हाला आपलं एक छोटंसं शूट तिथं केलेलं मी एक छोटंसं ब्लॉग पण छोट्या क्लिप दाखवूयात कसं आहे. आणि रविवारी तर काय एवढं होतं की एवढी गर्दी जमले, आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल का एवढी गर्दी होती. आणि चला ब्लॉगची सुरुवात करूया. नमस्कार भावांनो, पोचलो आपण खपोली मार्केटला पोचलो आहोत आणि आता बघूयात आपण चाललो गगनगिरी मठाला. ठीक आहे, तर आता आलो आपण इथं, आता आलो आहे. आता बघूयात गगनगिरी मठात जाऊयात, कारण आलो आहे जरा बघूया, चेक करूयात आपण कसा कार्यक्रम आहे. ठीक आहे, खपोली एकदम मार्केट बरा वाटला मला, जरा मार्केट नाही म्हणजे गगनगिरी मठात आलो आहे. मला जरा वाट विसरलेलो, सांगितलं की यार इथं वाट आपली जाता येईल फक्त काय ना काय क्रिकेटला का पहिला नंबर आला का काय, म्हणजे काय कशाबद्दल फलंदाज काय कॅप्टन का नाव का तुमचं राहता बद्दल दादा लगेच दादा त्या साईडला झालं, दादा लगेच जास्त माइंडमध्ये चालतं. म्हणजे काय म्हणजे आता म्हणजे कशामध्ये होतो मी किती म्हणजे कसं 11वीला का मी पण 11वीलाच आहे. काय चॅनलचं नाव काय, माझ्या चॅनलचं नाव एडकाल, म्हणजे आता तुम्हाला ब्लॉगिंगवर दिसेल सुमित आम्रवंशीवर, सुमित आम्रवंशी ब्लॉग्स किंवा एडकाल तरी टाकला ना ते येईल, किंवा सुमित आम्रवंशी टाकला तरी येईल. म्हणजे 2 प्रकारे असा आहे माझं चॅनल. आता आज बोललो जरा भेटून येऊ द्या, पण माझं आहे ना थोडा मी वाट चुकलो, जरा त्या साईडने आलो आणि विसरलो, किती दिवस झाले ना त्यामुळे मला विसरलो असं झालं. ब्लॉगिंगचं काय, ब्लॉगिंग आपलं का असा नॉर्मल करता यायला पाहिजे, थोडी शिकतोय मी आता, हळूहळू शिकेल ना आता सुरू केले हळूहळू पब्लिकमध्ये थोडासा कसा वेगळा वाटतं ना करायला, आणि बोलायला पण असं वाटतं कॅमेरावर जरा डिफरंट वाटतं त्याच्यामुळं. आता बघूया थोडा पुढे जाऊ आणि मग बोलू, जास्त पण कॅमेरा समोर नाही वाढता. थँक्यू ना गेला काय लगेच एडचाल टाकला ना, एडचाल टाकला ना तर लगेच भेटेल तुम्हाला एडचालमध्ये आला ना. थँक्यू दादा. वाटेला मला एक मंदिर दिसलं, मी बोललो चला इथं पण दर्शन करून जाऊयात, पण यांनी मला कॅमेरा अलाउड नाही सांगितलं की थोडासा बाहेरनं शूट घे, तरी बोललो चला दर्शन तर घेऊयात थोडेसे. तर बाहेरनं ते बोलले शूट करू शकतोस, तर मी बाहेरचं एवढं शूट केलं आहे. अगर बघा इथे विजिट करू शकता तुम्ही, पण आतमध्ये फोटो अलाउड नाही येतं. हो, आजगांव मंदिर तो मंदिर आ गया हूँ, देख रहा हूँ थोड़े दर्शन कर लेता हूँ. ठीक है, दर्शन कर लिया मंदिर में, दर्शन करके बहुत अच्छा लगा, म्हणजे चांगलं वाटलं. पण काय झालं माहिती का, थोडा एक प्रॉब्लेम झाला. ते बोलले की यार थोडा शूट करू शकत नाही, थोडासा शूट कर. मग थोडासा मी शूट केला, तेवढं शूट करता आला तेवढं शूट केलं. आणि आता जाऊयात गगनगिरी मठाला. ठीक आहे, आणि ब्लॉग बघू आता कसा वाटते मला. ठीक आहे, रस्ता पण आता जवळ आला आहे बघा आता. ठीक आहे, फायनली गाईच पोचलो गगनगिरी मठाचे जवळ. ठीक आहे, अजून आतमध्ये नाही गेलो, पण आज पोचलोय सध्या. म्हणजे इथं पोचलोय आणि बुटं कुठं लपवलीत बघा, या साईडला आतमध्ये लपवलीत. ठीक आहे, बुटं काढायला जागा नाही राहिली म्हणून एवढे गपच्यात ठेवायला लागतात बुटं. बघा एवढे जण ठेवली, कुठल्या गलचीत भरून ठेवलीत. आज रविवार आहे आणि एवढी गर्दी मी पहिल्यांदा बघतोय, आणि खूप दिवसानंतर आलो आणि एवढी गर्दी बाबा. याच्या आधी मी आलेलो गुरुवार शुक्रवारी येत होतो तेव्हा गर्दी नव्हती, पण आज रविवारी एवढी गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. आणि शूट मी करतोय की मी थोडी परमिशन घेतली, तेवढं मी शूट केलं आहे. बघा तुम्ही तेवढं तुम्हाला जमत असेल, म्हणजे अलाउड नाही आहे फोटो व्हिडिओ काढायला,
फोटो काढतात लोक, पण ते बोलतात पण आतमध्ये काढू शकत नाहीत, बाहेर आपण काढू शकतो. सर्व मोबाईल वापरू शकत नाही, त्याच्यामुळे आपण आतमध्ये म्हणजे करू शकत नाही, असा सीन आहे आपल्या. ठीक आहे. असं वाटलं इथं येऊन, आणि खूप म्हणजे खतरनाक आहेत आपलं, म्हणजे चांगलं वाटलं, म्हणजे खरं येऊन तर चांगलं वाटलं, पण आतमध्ये फोटो विटो अलाउड नाही आहेत. तर या साईडला आलो तर बोललो चालू करूया आपली थोडीशी ब्लॉगिंग. थोडा शूट घेतला आहे मी, तरी बघूयात आता कसा काय कार्यक्रम आपला. ठीक आहे. आणि तुम्हाला आता एक काहीतरी दाखवतो, या माकड दाखवतो तुम्हाला, या पटापट. हे बघा, मोबाईल घेऊन पाला ना तर गेला, आपली वाट लागेल. वरती पण शिपचा दोन काय नाही, हेलिकॉप्टर उतरतो आणि आपलं इथं सीन आहे. आणि वरती एक एकदम गुफासारखं, तिथं तर आपण एवढं नाही जाणार, आपण थोडा खालूनच जाऊ. ठीक आहे. तर आपला काय इथं पण एक मंदिर आहे, इथं पण जाऊयात. इथं ब्लॉग बनवू नका कृपया, कारण की माकडं येतील आणि मोबाईल घेऊन जातील, आधी सांगतो. हा का, कसा वाटतं दादा तो? भयंकर भयंकर. त्याला डायरेक्ट मारणार 2-3 दादा. अंगावर येतोय तो, 2 वेळा आलाय म्हणून तर शांत बसला आता. इथं झोपलेलं आहे आंब्याचं झाड. एवढीची नाही, तेव्हा ना कटडे होते, जाळ्या नव्हते ना. त्यांना समजलं आपल्याला. मला अर्धा तास झालं इथं उभं राहून, आतापर्यंत इथंच लाईन पुसले बघा तुम्ही पण. या साईडला अजून आतमध्ये राहिले चिकार. फायनली दर्शन करायचं थोडासा लांब आहे बघा, थोडासा मी आता आलो आहे बघा, जवळ पोचलो. अर्धा 1 तास झाला मला रांगेत उभा राहून. तुम्ही लाईन बघितली असेल किती मोठी लाईन आहे, म्हणजे रविवारीच एवढी गर्दी असते. पहिल्यांदा बोलवते सगळी, कारण बाकी दिवस नसते सुट्टी असल्यावरच, कारण सगळ्यांची सुट्टी असते म्हणून एवढी गर्दी होते. मी 2 पाऊल लावून परत लाईन थांबलो. आणि आता इथं सगळी म्हणजे म्हणजे भोगला प्रसाद, प्रसाद घेत आहे. प्रसाद के प्रसाद में ये सब
सब्जी है, दाल सब्जी और एक मीठा रहता है। और मैंने वो खा लिया है और फिर मैं बाहर आया, देखा, फिर मैं थोड़ा गार्डन ढूंढने गया, देखा तो अभी भी लाइन उतनी की उतनी है भाई, बहुत लाइन लगी है। अच्छा वो मैं जल्दी निकल गया था, नहीं तो आज तो 5-6 बज जाते मुझे लाइन में खड़े खड़े होते। और गार्डन भी ठीक है, व्यू भी बहुत अच्छा है, मुझे अच्छा लगा। तुम देखो वीडियो देखो आगे। जेवण येऊन सगळं आला तर गार्डनमध्ये बसलो, जरा बोललो, गार्डनमध्ये बसलो, थोडा आराम करतो आणि मग घरच्यासाठी नको जेवढं रेकॉर्ड करता आला तेवढं रेकॉर्ड केलं मी आणि कृपये आणि बघूयात कसं काय कार्यक्रम आहे आपला, म्हणजे केवढं रेकॉर्ड करता आला तेवढं रेकॉर्ड केलं मी आणि आपला बाहेरचा लुक आहे बघून घे। आणि गर्दी खूपच होती, आज रविवार होता म्हणून मला पण टाईम झाला आणि आता मी निघतोय थोड्या वेळाने, हो का, चालेल ना, ठीक आहे। आता चालू आहे घरी बाई, झाला आपला सगळा शूट व्हिडिओ झाला बरोबर, सगळा एकदम टिपटॉप झाला व्हिडिओ, येईल लवकरच आणि खूप चांगला वाटला, म्हणजे एकदम परफेक्ट वाटला आणि येईल आपला ब्लॉग लवकर येईल बाई। आता झाला शूट व्हिडिओ झाला आहे आणि मजा आली यार, आठवड्यातनं एकदा यायलाच पाहिजे असं वाटतं आता, आणि चांगलं वाटलं म्हणजे खरं तर मस्त वाटलं। ब्लॉग पण आपला झाला सध्यापुरता चांगला झाला आपला। आपल्या समोर शिवमंदिर पण आला आहे, सिंहेश्वर मंदिर, आपण मंदिर आहे इथं जवळ गगनगिरीच्या ह्याच्यातच जवळपास आहे, येऊनच जाऊ दे, एकदम मंदिर एकदम मस्त वाटतंय बघा, एकदम परफेक्ट एकदम। साईडला तला आहे बघा, एकदम परफेक्ट वाटतं रे, एकदम मस्त वाटतं कपोली पण एकदम फिरायला, गाईज मस्त वाटते रे एकदम, बघा ते हे बघा इथं दाखवतो तुम्हाला, हे बघा एकदम मस्त व्ह्यू होत आहे, याला पाहिजे एकदा खपोली, अशी हिंडाला मजा येते रे। हे बघा इथं थोडा पार्क आहे आपला आणि इथं पार्कमध्ये मुलं आहेत चांगली चिकारपैकी, इथं पण चांगला वाटतं, म्हणजे कसं एकदम टिपटॉप आहे इथं पण, एक जागी फिरत राहायचा आणि असं चांगलं वाटतं, म्हणजे कसं एकदम परफेक्ट। हेडचाल केला, अरे राहू दे का, अरे काय एवढा तुला फिल्टर लावून घेतला तरी तू म्हणतो राहू दे। तुझा चॅनल किती होता, म्हणजे मॉनिटर झाला किती राहिलेला? माझा 200 हे वॉच टाइम बाकी होता आणि मी एवढा ट्राय करतोय भाई, माझा होईत नाही, काय माहिती काय नाही। अरे होईल एकदा होईल। अरे माझा आता मला मी इथं जायचंय, कुठल्या साईडला? त्या साईडला, मग त्या साईडला जाऊन आपण पण काय कपल जे निघाला वाट मला सांग कुठे, काय कपोली निघाला वाट बाहेर निघाला या साईडला हा का इथून हायवे, इथून हायवे आहे ना, हा आणि भाजी मार्केट कुठे? भाजी मार्केट असं सरळ जायला लागेल, भाजी मार्केट यात ना सरळ का? इथून सरळ, इथून सरळ का? इथून सरळ मग लेफ्ट मग राईट आणि मग परत लेफ्ट मग राईट सरळ। एवढा मला पण मी रिकॉर्डिंग बघेल ना, मग रिकॉर्डिंग बघून मला जायला लागेल, मग ब्लॉग येईल तुझा आता उद्या येईल, हेडचा सर्च केलास ना हां तुला दिसेल, मी टाकील पूर्ण टाकील, थोडा टाकील, काहीतरी टाकील, आता टाकील काहीतरी, कारण की माझा ब्लॉग पण जास्त वॉच टाईम जास्त, म्हणजे लॉंग आला तर एवढा वॉच टाईम वाढेल माझा, लॉंग व्हिडिओला जास्त व्ह्यूज नाही जात ना, जास्त व्ह्यूज नाही जाईल, पण त्याच्याने काय होतं माहिती आहे का, हे होतं आपला वॉच टाइम जास्त कंप्लीट होतं, म्हणजे करता येतं, म्हणजे तो शॉर्ट व्हिडिओ 15 मिनिटाची मोठी व्हिडिओ करतो, 15 मिनिटे टाकले तर बाद झाली, हां 2000-5000 व्ह्यूज आला पाहिजे प्रत्येक व्हिडिओला, झालं मॉनिटाईज 3 महिन्यात। 15 मग किती येईल वॉच टाइम? 500 तरी येईल, हा येईल काय माहिती। आता मी चाललो घरी, थोडा आराम करतो, थोडा भाजीवाला घेतो आणि जातो घरी, गपचूप झोपतो, थकलो अरे आज ब्लॉग काढून, चला। असं हा एक काय तो रेडी माझ्याकडे, नाही काय नाही ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा पुन्हा एकदा म्हणजे एक व्हिडिओ येणार आहे लवकरच, खूप लवकर खपोलीचा येणार आहे डेअर व्हिडिओ, ते पण त्याची तयारी पण चालू आहे, तर तो पण येईल लवकर। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण ब्लॉग बनत जाऊ आता रेग्युलरली, हो अगर तुमचा सपोर्ट असला तर, ठीक आहे ना, बाय सगळ्यांना।